नमस्कार मित्रांनो, चला आनंदी होऊया या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आपण सुरू केलेल्या अर्जुन विषाद योग अध्याय पहिला या मालिकेतील श्लोक क्रमांक 21 पर्यंत आपण अनुक्रमे बघण्याचा थोडासा प्रयत्न केलेला आहे. आजच्या व्हिडिओमधून आपण श्लोक क्रमांक 22 बघणार आहोत. मागील श्लोकातून आपण बघितलं, आपल्याला आठवत असेल की अर्जुनाने भगवंताला विनंती केली होती की हे अच्युता, आपला जो पांढरी घोडी जोडलेला रथ आहे, ध्वजस्तंभावर हनुमान असलेला आपला रथ, दिव्य रथ आहे, तो दोन्ही सैन्यांच्या मधोमध नेऊन उभा कर, की ज्यामुळे मी दोन्हीही पक्षातील सैन्यांचं अवलोकन करू शकेल. आणि आजच्या श्लोकातून अर्जुन भगवंताला जी विनंती करणार आहे ती आपण बघूया. श्लोक क्रमांक 22 आपण प्रथम बघूया. श्लोक आहे, यावदेतान्निरीक्षेऽहं योद्धुकामानवस्थितान् कैर्मया सह योद्धव्यम् अस्मिन् रणसमुद्यमे. हा 22 क्रमांकाचा श्लोक. याद्वारे भगवान श्रीकृष्णांना अर्जुन विनंती करीत आहे की जोपर्यंत मी शत्रू सैन्यातील जे योद्धे आहेत, ज्यांच्याबरोबर मला लढायचं आहे किंवा जे माझ्याबरोबर लढणार आहेत, असे शत्रू सैन्यातील महान योद्धे कोण कोण आहेत ते त्यांचं मी निरीक्षण करीत नाही, पाहत नाही, तोपर्यंत मी युद्ध करणार नाही. हा याचा अनुवाद झाला. पण खरं पाहता अर्जुन एक योद्धा आहे, महान योद्धा आहे, सेनापती आहे. आणि अशा योद्ध्यानं एक रणनीती म्हणून किंवा एक युद्धकुशलता म्हणून रणांगणाचं, युद्धभूमीचं किंवा शत्रुपक्षाचं अवलोकन करणं गरजेचं असतं. त्या दृष्टीनं अर्जुनानं केलं हे अगदी योग्यच आहे. पण आध्यात्मिक दृष्टीने जर विचार केला तर युद्ध रणभूमीवरचं असो किंवा जीवनातलं युद्ध असो, हे प्रत्येक साधक किंवा प्रत्येक व्यक्तीचं जीवन असो, ते असंच असतं. प्रत्येकाच्या जीवनात सतत युद्ध असतं, रोजचंच युद्ध चालू असतं. आणि ते युद्ध आपण कोणाबरोबर करतोय हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपले शत्रूही तसेच महान असतात, जे सतत आपल्याला हरवत आलेले आहेत. अशा शत्रूशी आपल्याला युद्ध करायचं आहे आणि आपल्याला ते युद्ध जिंकायचं आहे. आपले शत्रू कोण आहेत ते आपण लक्षात घेतले पाहिजेत. तर ते शत्रू बाहेरचे नसून ते आपल्या आत बसलेले आहेत. काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, मत्सर इत्यादी जे विकार आहेत तेच आपले शत्रू असतात. आणि ते आपल्याला सतत गर्तेत ढकलत असतात. अशा शत्रूंबरोबर आपण लढून आपलं जीवन यशस्वी करायचं असतं. मित्रांनो, हा आजच्या श्लोकाचा थोडासा अर्थ आपल्या बुद्धीच्या हिशोबाने मी सांगण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, आपल्या प्रतिक्रिया ज्याही असतील, चुकीचं वाटलं असेल किंवा बरोबर वाटलं असेल, त्याही प्रतिक्रिया नक्की कळवाव्या. धन्यवाद. रामकृष्ण हरी.